So friends, now we are at the end of our unit 4. The last phylum is Nitrospira and Deferibacter. Physiologically, both these organisms are either chemolithotrophs or chemoorganotrophs. That means they can utilize the energy from oxidation of chemicals, basically organic compounds as well as inorganic compounds, and they range from mesophiles to thermophiles. That means they can tolerate temperature starting from 30 degrees Celsius up to 90 or more than that temperature. That's why it belongs to both mesophiles up to thermophiles. It is applicable to both the phylums Nitrospira and Deferibacter. First we will talk about Nitrospira. आता नायट्रोस्पायरा बघायच्या पहिले बेटा तुम्हा लोकांना नायट्रोजन सायकल माहिती आहे. इफ नॉट, फर्स्ट वी विल गो थ्रू द नायट्रोजन सायकल. And in nitrogen cycle, in one of the steps, this organism is important. As we all know, एक सेकंड, हे आहे आपली नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल मध्ये 3 स्टेप्स असतात. फर्स्ट इज अमोनिफिकेशन, देन नायट्रिफिकेशन अँड थर्ड वन इज डिनायट्रिफिकेशन. बरोबर. बट अमोनिफिकेशन व्हायच्या पहिले ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करावं लागेल. सो याच्या पहिलेची स्टेप राहिली आहे बेटा nitrogen fixation. Nitrogen fixation can be done by two ways, either by biological means or by natural means like lightning or that ways. Biological means मध्ये पण दोन राहतील, symbiotic nitrogen fixation and asymbiotic nitrogen fixation. नायट्रोजनला फिक्स केल्यानंतर त्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला कन्वर्ट केलं जातं इनटू अमोनिया. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अमोनिफिकेशन. ठीक आहे, एक सेकंड. हा आपला झाला अमोनिया इथपर्यंत. अमोनिया कन्वर्टेड टू अमोनियम आयन बाय मीन्स ऑफ अनएरोबिक अमोनियम ऑक्सिडेशन. नाउ दिस अमोनिया converted first into nitrite, that is NO2. This is called as, red color चा जो arrow दिसतोय बेटा, that is nitrification 1, or it is also called as aerobic ammonia oxidation. Nitrite then converted into nitrate NO3. This is nitrification 2. ही पूर्ण process from ammonia to nitrate is nitrification. Ammonia to nitrite is nitrification 1. Nitrite to nitrate is nitrification 2. ठीक आहे. त्याच्या पुढच्याचं सध्या आता आपल्याला काही काम नाही आहे, बिकॉज नायट्रोस्पायरा जे आहे ते यावाल्या स्टेपला कॅरी आउट करतात. कोणत्या स्टेपला? नायट्रिफिकेशनच्या स्टेपला. ठीक आहे. सो नाव वी विल स्टार्ट विथ theoretical part. Like nitrate oxidizing proteobacteria, जे नायट्रिफाईंग बॅक्टेरियाज असतात, नायट्रोस्पायरा ऑल्सो ऑक्सिडाइज नायट्राइट टू नायट्रेट अँड ग्रोज ऑटोट्रॉफिकली. म्हणजे ती नायट्रिफिकेशनची जी सेकंड प्रोसेस आहे, सेकंड प्रोसेस म्हणजे कोणती? नायट्राइटचं कन्वर्शन इनटू नायट्रेट. दिस is carried out by the bacteria Nitrospira. However, despite this close physiological resemblance to nitrifying bacteria, Nitrospira is phylogenetically quite distinct from them. म्हणजे भलेही ते एक सारखीच प्रोसेस कॅरी आउट करू शकत असतील. कोण दोन? नायट्रोस्पायरा अँड नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. नायट्रिफाईंग बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स तुम्हाला आठवत आहेत बेटा? नायट्रोसोमोनास, नायट्रोसोबॅक्टर. हा बॅक्टेरिया पण त्यांच्यासारखाच वर्क करतो, बट फायलोजेनेटिकली हे डिस्टिंक्ट आहेत. नायट्रोस्पायरा लॅक्स एक्सटेन्सिव्ह इंटरनल मेम्ब्रेन्स फाउंड इन स्पीशीज ऑफ नायट्रिफाईंग प्रोटिओबॅक्टेरिया. नेव्हरदिलेस नायट्रोस्पायरा इनहॅबिट्स कुठे राहतो? मेनी ऑफ द सेम एन्व्हायरमेंट्स ॲज नायट्रेट ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया सच एज नायट्रोबॅक्टर. त्यांचे राहण्याचे ठिकाण सेम आहे, फक्त ते phylogenetically evolution point of view they are different. Environmental surveys for the presence of nitrifying bacteria in nature have shown Nitrospira to be much more abundant than Nitrobacter. आपण enrichment culture technique बघितली होती in BSc when we are studying primary and secondary screening.
त्याच्यामध्ये एनरिचमेंट कल्चर टेक्निक कशासाठी यूज करतात बेटा, जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ खूप स्लगिश असेल आणि ते खूप ट्रेस अमाउंट मध्ये जर सॉइल मध्ये प्रेझेंट असेल, त्या केसमध्ये आपण एनरिचमेंट कल्चर टेक्निक करतो. आणि त्यावेळेस आपण एक्झाम्पल घेतलं होतं नायट्रोबॅक्टरला आयसोलेट करण्यावालं, कारण की नायट्रोबॅक्टर सॉइलमध्ये खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असतो आणि त्याची ग्रोथ खूप स्लगिश असते. ऑन द कॉन्ट्ररी, आपला जो नायट्रोस्पायरा आहे, इट इज मच मोर अबंडंट दॅन द नायट्रोबॅक्टर. Thus, most of the nitrite is oxidized in the natural environment where nitrification is a significant process. जसे की वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये ही प्रोसेस होऊ शकते. जिथे अमोनिया रिच सॉइल आहे तिथे हे बॅक्टेरियाज प्रेझेंट असू शकतात. Other genera in the Nitrospira group includes Leptospirillum and Thermodesulfovibrio. These are the two genera present in Nitrospira group. कोणते दोन genera आहे? Leptospirillum आणि Thermodesulfovibrio. आता त्याचं सेल स्ट्रक्चर आणि मेटाबॉलिझम काय आहे नायट्रोस्पायराचं, दॅट वी विल स्टडी. इट इज किमोलिथो ऑटोट्रॉफिक नायट्राइट ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. दिस इज इम्पॉर्टंट. तो कोणाला कशात कन्वर्ट करतोय बेटा, NO2 ला NO3 मध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजे नायट्राइटचं ऑक्सिडेशन करतो आहे नायट्रेट मध्ये. Nitrospira like bacteria take up inorganic carbon like HCO3 किंवा CO2 ला तो फिक्स करतो, as well as pyruvate under aerobic condition. They cannot use acetate, butyrate आणि propionate. However, Nitrospira have doubling time of every 12 to 32 hours. 12 से 32 आवर्स में वो खुद का डबलिंग करते हैं, दैट मीन्स जनरेशन टाइम. ही सायकल मी आत्ताच एक्सप्लेन केली. नायट्रोस्पायरा इज अ पार्ट ऑफ नायट्रिफिकेशन प्रोसेस विच इज इम्पॉर्टंट इन द बायोजिओकेमिकल नायट्रोजन सायकल. एक सेकंड, त्या पिक्चरवर क्लिक झालं आहे, 2 मिनिट. आता जे मी मगाशी एक्सप्लेन केलं नायट्रिफिकेशन, तेच इथे थेरॉटिकली लिहिलेलं आहे. नायट्रिफिकेशन इज द ऑक्सिडेशन ऑफ अमोनिया टू नायट्राइट by autotrophic bacteria like Nitrosomonas. आणि सेकंड स्टेप काय राहील, ऑक्सिडेशन ऑफ नायट्राइट टू नायट्रेट बाय द बॅक्टेरिया आयदर नायट्रोस्पायरा जो आपला एक्झाम मध्ये आहे किंवा नायट्रोबॅक्टर. दिस इज इम्पॉर्टंट इन मराइन एन्व्हायरमेंट बिकॉज टू मच अमोनिया किंवा टू मच नायट्राइट कॅन कॉज डेथ इन द फिशेस. जर अमोनियाचं कन्व्हर्शन नाही झालं किंवा नायट्राइटचं कन्व्हर्शन नाही झालं तर तिथल्या फिश किंवा अक्वाटिक जे काही लाईफ आहे त्यांच्यासाठी जे डेंजरस असतं. त्याच्यामुळे नायट्रोस्पायरा along with this bacteria converts nitrite into nitrate so that aquatic life cannot get hampered. The last phylum is Deferibacter. The genus Deferibacter forms its own distinct lineage. Lineage म्हणजे root. ठीक आहे, जसं आपण